नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या आर्थिक संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, पुरवठा. आणि हो, हे सगळं आपण एका उत्पादकाच्या नजरेतून पाहणार आहोत. चला तर मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सुरुवात करूया अगदी बेसिकपासून. साठा आणि पुरवठा म्हणजे काय, मग बघूया पुरवठ्याचा तो सुवर्ण नियम, त्यानंतर त्यातले बारकावे आणि काही अपवादही समजून घेऊ, आणि शेवटी हे सगळे एका व्यवसायाच्या खर्चाच्या आणि मिळकतीच्या गणिताशी कसं जुळतं ते पाहूया. तर सगळ्यात आधी काही मूलभूत गोष्टी स्पष्ट करून घेऊया. पुरवठा विश्लेषणात अशा काही संकल्पना आहेत ज्या ऐकायला सारख्या वाटतात, पण प्रत्यक्षात त्या वेगवेगळ्या आहेत. पहिली संकल्पना आहे एकूण उत्पादन. नावाप्रमाणेच एखाद्या ठराविक काळात जे काही तयार होतं, जे काही बनवलं जातं, त्याला आपण एकूण उत्पादन म्हणतो. सोपं आहे नाही का? आता त्या एकूण उत्पादनातून पुढची गोष्ट येते साठा. साठा म्हणजे विक्रेत्याकडे विकायला तयार असलेला माल, म्हणजे हा झाला संभाव्य पुरवठा जो बाजारात येऊ शकतो. आणि मग येते सगळ्यात महत्त्वाची पायरी, पुरवठा. हा साठ्यामधला तो हिस्सा आहे जो उत्पादक एका विशिष्ट किमतीला आणि वेळेला विकायला बाजारात आणतो. म्हणजे साठा कितीही असला तरी त्या क्षणी विकायला काय काढलंय तो म्हणजे पुरवठा. या उदाहरणावरून हा फरक अगदी सहज लक्षात येईल. विचार करा, एका शेतकऱ्याच्या बागेत झाडांवर जेवढे आंबे आहेत तो झाला त्याचा साठा. पण त्यापैकी जेवढे आंबे तो बाजारात विकायला आणतो ते म्हणजे त्याचा पुरवठा. म्हणजे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. साठा म्हणजे आपल्याकडे काय उपलब्ध आहे, ही एक शक्यता आहे, आणि पुरवठा म्हणजे किंमत आणि वेळ बघून आपण विक्रीसाठी काय देऊ करतो, ही एक प्रत्यक्ष कृती आहे. ठीक आहे, साठा आणि पुरवठा यातला फरक तर कळाला. पण मग उत्पादक किती पुरवठा करायचा हे ठरवतो कसा? इथेच येतो तो महत्त्वाचा नियम, पुरवठ्याचा नियम. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पॉल सॅम्युएल्सन यांनी याची सोपी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, बाजारातली किंमत आणि विक्रेता किती वस्तू विकायला तयार आहे यांच्यातला थेट संबंध म्हणजेच पुरवठा. हा नियम अगदी सरळ आहे. इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढते तेव्हा तिचा पुरवठाही वाढतो, आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. साहजिकच आहे नाही का? जास्त किंमत म्हणजे जास्त नफा, आणि म्हणूनच उत्पादक जास्त विकायला तयार होतो. हे बघा, हे पत्रक पाहिलं की नियम लगेच लक्षात येतो. जसजशी वस्तूची किंमत 10 रुपयावरून 20, 30, 40, 50 रुपये होते, तसतसा तिचा पुरवठाही 100 किलोवरून 200, 300, 400, 500 किलो होतोय. अगदी सरळ आणि थेट संबंध. आणि ह्याच आकड्यांना जेव्हा आपण आलेखावर मांडतो तेव्हा आपल्याला मिळतो हा पुरवठा वक्र. बघा, तो नेहमी डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेने जातो. हेच तर पुरवठ्याच्या नियमाचं चित्ररूप आहे. पण थांबा, त्या नियमात एक महत्त्वाची अट आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना. पण खरंच तसं नेहमी होतं का? नाही. मग जेव्हा ही इतर परिस्थिती बदलते तेव्हा काय होतं? पुरवठ्यात बदल होण्याचे 2 मुख्य प्रकार आहेत, आणि त्यांच्यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहिला प्रकार आहे पुरवठ्यातील विचलन. इथे फक्त आणि फक्त किंमत बदलते, त्यामुळे उत्पादक त्याच पुरवठा वक्रावर वर किंवा खाली सरकतो. म्हणजे वक्र तोच राहतो, फक्त त्यावरची जागा बदलते. बघा, किंमत वाढली की वक्रावर वर जातो, त्याला म्हणतात पुरवठ्याचा विस्तार. आणि किंमत कमी झाली की खाली येतो, त्याला म्हणतात पुरवठ्याचा संकोच. पण कधीकधी किंमत तशीच राहते आणि तरीही पुरवठा बदलतो. मग काय होतं? तेव्हा हा संपूर्ण वक्रच आपली जागा बदलतो. आणि यालाच म्हणतात पुरवठ्यातील बदल. इथे किंमत नाही तर इतर घटक बदलतात. जसं की समजा तंत्रज्ञान सुधारलं किंवा उत्पादन खर्च कमी झाला तर उत्पादक प्रत्येक किमतीला जास्त पुरवठा करेल. याउलट करांचा बोझा वाढला किंवा कच्च्या मालाचे दर वाढले तर तो प्रत्येक किमतीला कमी पुरवठा करेल. हे बघा, आलेखावर हे असं दिसतं. पुरवठा वाढला की संपूर्ण वक्र उजवीकडे सरकतो, आणि पुरवठा कमी झाला की तो डावीकडे सरकतो. आतापर्यंत आपण नियम पाहिला, पण आपल्याला माहितीये का, प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. अर्थशास्त्रात तर नक्कीच. तर पुरवठ्याचा नियम कुठे कुठे लागू होत नाही ते बघूया. हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. समजा एखाद्याला पगारवाढ मिळाली तर ती व्यक्ती नेहमीच जास्त तास काम करायला तयार होईल का? उत्तर आहे नेहमीच नाही.
आणि इथेच आपल्याला श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र बघायला मिळतो. सुरुवातीला पगार वाढला की लोक जास्त तास काम करतात, म्हणजे श्रमाचा पुरवठा वाढतो. पण एका मर्यादेनंतर जेव्हा पगार खूप जास्त होतो तेव्हा लोकांना वाटतं की आता पुरेसं कमावलं, आता थोडा आराम, थोडी विश्रांती हवी. मग पगार वाढत असूनही ते कमी तास काम करायला लागतात आणि यामुळे तो पुरवठा वक्र मागे वळतो. तर हे सगळे नियम, वक्र आणि अपवाद, उत्पादकाच्या दृष्टीनं याचं महत्त्व काय? सोपं आहे. शेवटी सगळा हिशोब येतो तो खर्चाचा आणि मिळकतीचा, म्हणजे व्यवसायाच्या नफ्याचा. बघा, उत्पादकाला 3 मुख्य खर्चांवर लक्ष ठेवावं लागतं. एक म्हणजे एकूण खर्च, म्हणजे सगळा मिळून किती खर्च झाला. दुसरा सरासरी खर्च, म्हणजे एक वस्तू बनवायला सरासरी किती पैसे लागले. आणि तिसरा सीमांत खर्च, म्हणजे अजून एक वस्तू बनवायचा अतिरिक्त खर्च किती. आता खर्चाची एक बाजू झाली, तर दुसरी बाजू आहे प्राप्तीची, म्हणजे मिळकतीची. इथेही 3 संकल्पना आहेत. एकूण प्राप्ती, म्हणजे विकून एकूण किती पैसे मिळाले. सरासरी प्राप्ती, म्हणजे प्रत्येक वस्तूमागे किती मिळाले. आणि सीमांत प्राप्ती, म्हणजे एक जास्तीची वस्तू विकल्यावर किती अतिरिक्त पैसे मिळाले. तर मग या सगळ्याचा वापर करून उत्पादक आपला नफा कसा वाढवतो? तो विचार करतो की एक वस्तू जास्त बनवायला किती सीमांत खर्च येतोय आणि ती विकून किती सीमांत प्राप्ती होतेय. जोपर्यंत प्राप्ती खर्चापेक्षा जास्त आहे तोपर्यंत तो उत्पादन वाढवत राहतो. मग प्रश्न हा उरतो की तो गोल्डन पॉइंट कोणता, जिथे किंमत आणि पुरवठा यांचा असा मेळ बसेल की नफा जास्तीत जास्त होईल. याच प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे पुरवठा विश्लेषण. नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या आर्थिक संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, पुरवठा. आणि हो, हे सगळं आपण एका उत्पादकाच्या नजरेतून पाहणार आहोत. चला तर मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सुरुवात करूया अगदी बेसिकपासून. साठा आणि पुरवठा म्हणजे काय? मग बघूया पुरवठ्याचा तो सुवर्ण नियम, त्यानंतर त्यातले बारकावे आणि काही अपवादही समजून घेऊ. आणि शेवटी हे सगळे एका व्यवसायाच्या खर्चाच्या आणि मिळकतीच्या गणिताशी कसं जुळतं ते पाहूया. तर सगळ्यात आधी काही मूलभूत गोष्टी स्पष्ट करून घेऊया. पुरवठा विश्लेषणात अशा काही संकल्पना आहेत ज्या ऐकायला सारख्या वाटतात, पण प्रत्यक्षात त्या वेगवेगळ्या आहेत. पहिली संकल्पना आहे एकूण उत्पादन. नावाप्रमाणेच एखाद्या ठराविक काळात जे काही तयार होतं, जे काही बनवलं जातं त्याला आपण एकूण उत्पादन म्हणतो. सोपं आहे नाही का? आता त्या एकूण उत्पादनातून पुढची गोष्ट येते साठा. साठा म्हणजे विक्रेत्याकडे विकायला तयार असलेला माल, म्हणजे हा झाला संभाव्य पुरवठा जो बाजारात येऊ शकतो. आणि मग येते सगळ्यात महत्त्वाची पायरी, पुरवठा. हा साठ्यामधला तो हिस्सा आहे जो उत्पादक एका विशिष्ट किमतीला आणि वेळेला विकायला बाजारात आणतो. म्हणजे साठा कितीही असला तरी त्या क्षणी विकायला काय काढलंय तो म्हणजे पुरवठा. या उदाहरणावरून हा फरक अगदी सहज लक्षात येईल. विचार करा, एका शेतकऱ्याच्या बागेत झाडांवर जेवढे आंबे आहेत तो झाला त्याचा साठा. पण त्यापैकी जेवढे आंबे तो बाजारात विकायला आणतो ते म्हणजे त्याचा पुरवठा. म्हणजे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. साठा म्हणजे आपल्याकडे काय उपलब्ध आहे ही एक शक्यता आहे, आणि पुरवठा म्हणजे किंमत आणि वेळ बघून आपण विक्रीसाठी काय देऊ करतो ही एक प्रत्यक्ष कृती आहे. ठीक आहे, साठा आणि पुरवठा यातला फरक तर कळाला. पण मग उत्पादक किती पुरवठा करायचा हे ठरवतो कसा? इथेच येतो तो महत्त्वाचा नियम, पुरवठ्याचा नियम. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पॉल सॅम्युएल्सन यांनी याची सोपी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, बाजारातली किंमत आणि विक्रेता किती वस्तू विकायला तयार आहे यांच्यातला थेट संबंध म्हणजेच पुरवठा. हा नियम अगदी सरळ आहे. इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढते तेव्हा तिचा पुरवठाही वाढतो, आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. साहजिकच आहे नाही का? जास्त किंमत म्हणजे जास्त नफा, आणि म्हणूनच उत्पादक जास्त विकायला तयार होतो. हे बघा, हे पत्रक पाहिलं की नियम लगेच लक्षात येतो. जसजशी वस्तूची किंमत 10 रुपयावरून 20, 30, 40, 50 रुपये होते, तसतसा तिचा पुरवठाही 100 किलोवरून 200, 300, 400, 500 किलो होतोय. अगदी सरळ आणि थेट संबंध. आणि ह्याच आकड्यांना जेव्हा आपण आलेखावर मांडतो तेव्हा आपल्याला मिळतो हा पुरवठा वक्र. बघा, तो नेहमी डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेने जातो. हेच तर पुरवठ्याच्या नियमाचं चित्ररूप आहे. पण थांबा,
त्या नियमात एक महत्वाची अट आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना. पण खरंच तसं नेहमी होतं का? नाही. मग जेव्हा ही इतर परिस्थिती बदलते तेव्हा काय होतं? पुरवठ्यात बदल होण्याचे 2 मुख्य प्रकार आहेत आणि त्यांच्यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पहिला प्रकार आहे पुरवठ्यातील विचलन. इथे फक्त आणि फक्त किंमत बदलते. त्यामुळे उत्पादक त्याच पुरवठा वक्रावर वर किंवा खाली सरकतो. म्हणजे वक्र तोच राहतो, फक्त त्यावरची जागा बदलते. बघा, किंमत वाढली की वक्रावर वर जातो, त्याला म्हणतात पुरवठ्याचा विस्तार. आणि किंमत कमी झाली की खाली येतो, त्याला म्हणतात पुरवठ्याचा संकोच. पण कधीकधी किंमत तशीच राहते आणि तरीही पुरवठा बदलतो. मग काय होतं? तेव्हा हा संपूर्ण वक्रच आपली जागा बदलतो. आणि यालाच म्हणतात पुरवठ्यातील बदल. इथे किंमत नाही तर इतर घटक बदलतात. जसं की समजा तंत्रज्ञान सुधारलं किंवा उत्पादन खर्च कमी झाला तर उत्पादक प्रत्येक किमतीला जास्त पुरवठा करेल. याउलट करांचा बोझा वाढला किंवा कच्च्या मालाचे दर वाढले तर तो प्रत्येक किमतीला कमी पुरवठा करेल. हे बघा, आलेखावर हे असं दिसतं. पुरवठा वाढला की संपूर्ण वक्र उजवीकडे सरकतो आणि पुरवठा कमी झाला की तो डावीकडे सरकतो. आतापर्यंत आपण नियम पाहिला, पण आपल्याला माहितीये का, प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. अर्थशास्त्रात तर नक्कीच. तर पुरवठ्याचा नियम कुठे कुठे लागू होत नाही ते बघूया. हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. समजा एखाद्याला पगारवाढ मिळाली, तर ती व्यक्ती नेहमीच जास्त तास काम करायला तयार होईल का? उत्तर आहे नेहमीच नाही. आणि इथेच आपल्याला श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र बघायला मिळतो. सुरुवातीला पगार वाढला की लोक जास्त तास काम करतात, म्हणजे श्रमाचा पुरवठा वाढतो. पण एका मर्यादेनंतर जेव्हा पगार खूप जास्त होतो तेव्हा लोकांना वाटतं की आता पुरेसं कमावलं, आता थोडा आराम, थोडी विश्रांती हवी. मग पगार वाढत असूनही ते कमी तास काम करायला लागतात आणि यामुळे तो पुरवठा वक्र मागे वळतो. तर हे सगळे नियम, वक्र आणि अपवाद, उत्पादकाच्या दृष्टीनं याचं महत्त्व काय? सोपं आहे. शेवटी सगळा हिशोब येतो तो खर्चाचा आणि मिळकतीचा, म्हणजे व्यवसायाच्या नफ्याचा. बघा, उत्पादकाला 3 मुख्य खर्चांवर लक्ष ठेवावं लागतं. एक म्हणजे एकूण खर्च, म्हणजे सगळा मिळून किती खर्च झाला. दुसरा सरासरी खर्च, म्हणजे एक वस्तू बनवायला सरासरी किती पैसे लागले. आणि तिसरा सीमांत खर्च, म्हणजे अजून एक वस्तू बनवायचा अतिरिक्त खर्च किती. आता खर्चाची एक बाजू झाली, तर दुसरी बाजू आहे प्राप्तीची, म्हणजे मिळकतीची. इथे ही 3 संकल्पना आहेत. एकूण प्राप्ती, म्हणजे विकून एकूण किती पैसे मिळाले. सरासरी प्राप्ती, म्हणजे प्रत्येक वस्तूमागे किती मिळाले. आणि सीमांत प्राप्ती, म्हणजे एक जास्तीची वस्तू विकल्यावर किती अतिरिक्त पैसे मिळाले. तर मग या सगळ्याचा वापर करून उत्पादक आपला नफा कसा वाढवतो? तो विचार करतो की एक वस्तू जास्त बनवायला किती सीमांत खर्च येतोय आणि ती विकून किती सीमांत प्राप्ती होतेय. जोपर्यंत प्राप्ती खर्चापेक्षा जास्त आहे तोपर्यंत तो उत्पादन वाढवत राहतो. मग प्रश्न हा उरतो की तो गोल्डन पॉइंट कोणता, जिथे किंमत आणि पुरवठा यांचा असा मेळ बसेल की नफा जास्तीत जास्त होईल. याच प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजे पुरवठा विश्लेषण.